श्री स्वामी समर्थ मराठी कथा भक्तीची शक्ती. नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी भक्ती कथा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आणि प्रेरणादायी भक्ती कथा, भक्तीची शक्ती. ही कथा आपल्याला शिकवते की अढळ श्रद्धा आणि देवावरचा विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. चला तर मग भक्तीने भरलेली ही कथा सुरू करूया. एका शांत आणि निसर्गरम्य गावात सीता नावाची एक साधी, गरीब पण मनाने अत्यंत श्रीमंत स्त्री राहत होती. तिचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर संघर्षाने भरलेलं वाटायचं, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक विलक्षण शांतता आणि समाधान दिसायचं. गावातील लोकांना तिचं हे शांत आणि स्थिर वागणं समजत नसे, कारण इतक्या अडचणी असूनही ती कधीच तक्रार करत नव्हती. सीताचं घर खूप साधं होतं. मातीची भिंत, छोटंसं छप्पर आणि घरात फार कमी वस्तू. पण त्या छोट्याशा घरात एक वेगळीच ऊब आणि सकारात्मक ऊर्जा होती, कारण त्या घरात रोज देवाचं नाव घेतलं जायचं. सीतासाठी तिचं घर म्हणजे मंदिरच होतं. ती रोज पहाटे लवकर उठायची, अंगण साफ करायची आणि घरात एक छोटासा दिवा लावायची. त्या दिव्याच्या प्रकाशात ती देवासमोर शांतपणे बसून प्रार्थना करायची. तिच्या प्रार्थनेत मोठमोठे शब्द नसत, पण तिच्या भावना अत्यंत शुद्ध आणि मनापासून असायच्या. तिच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी महागड्या वस्तू नव्हत्या, ना फूल ना मिठाई, पण तिच्यासाठी होतं ते एक शुद्ध मन आणि अढळ श्रद्धा. ती म्हणायची, देवाला वस्तू नको, तर मनातील प्रेम महत्त्वाचं आहे. गावातील काही लोक तिच्याकडे पाहून आश्चर्य करत. ते म्हणायचे, आपल्याकडे सगळं असूनही आपण चिंतेत असतो आणि हिच्याकडे काहीच नाही तरीही इतकी आनंदी कशी. त्यांना तिचं रहस्य समजत नव्हतं. एकदा एका शेतकऱ्याने तिला विचारलं, तू इतकी शांत आणि आनंदी कशी राहतेस? सीता हसली आणि म्हणाली, कारण मी माझ्या आयुष्याची काळजी देवावर सोडली आहे. हो, तो जे करतो ते नेहमी चांगल्यासाठीच असतं. तिच्या या विचारसरणीमुळे ती कोणत्याही परिस्थितीत खचत नव्हती. अडचणी आल्या तरी ती घाबरत नसे, उलट ती अधिक भक्तीने देवाचं नाव घ्यायची. तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा देवाची कृपा मानण्याचा दिवस होता. सकाळची सुरुवात प्रार्थनेने आणि दिवसाचा शेवट कृतज्ञतेने करणं ही तिची सवय होती. गावातले लोक हळूहळू तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. काहींना तिची श्रद्धा प्रेरणादायी वाटू लागली, तर काहींना अजूनही तिच्या विचारांवर विश्वास ठेवत नव्हते. अशा प्रकारे सीताचं साधं, शांत आणि भक्तीने भरलेलं जीवन पुढे चालू होतं आणि तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. काही दिवसांनी गावावर एक मोठं संकट कोसळलं. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण हळूहळू परिस्थिती गंभीर होत गेली. आकाशात ढग दिसेनासे झाले, सूर्याची कडक उष्णता वाढू लागली आणि पावसाचा काहीच पत्ता नव्हता. हळूहळू गावातील विहिरी कोरड्या पडू लागल्या, तलाव आटले, नद्या सुकल्या आणि शेतामध्ये पिकं वाळू लागली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली, कारण त्यांच्या मेहनतीचं सगळं फळ नष्ट होत होतं. गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळणं कठीण झालं. अन्नधान्य कमी होऊ लागलं आणि उपासमारीची वेळ जवळ येऊ लागली. सीताच्याही घरात अडचणी वाढल्या. तिच्यासाठी साठवलेलं अन्न संपत आलं होतं. काही वेळा तिला स्वतः उपाशी राहून इतरांना अन्न द्यावं लागायचं. तरीही तिच्या चेहऱ्यावरची शांतता कमी झाली नाही. ती रोजप्रमाणे देवासमोर बसून प्रार्थना करत राहिली. तिचा विश्वास होता की हा काळही निघून जाईल. गावातील लोक मात्र हळूहळू निराश होऊ लागले. काहींनी देवावरचा विश्वास गमावला. ते म्हणू लागले, जर देव आहे तर तो आपल्याला का वाचवत नाही? काही लोक सीताकडे जाऊन तिला म्हणाले, तू रोज देवाची पूजा करतेस, पण बघ काहीच फरक पडत नाही. अजूनही परिस्थिती वाईटच होत चालली आहे. सीता शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. ती हसून म्हणाली, देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो, आपल्याला धीर ठेवायला हवा. तिचं हे उत्तर काहींना पटत नव्हतं. ते तिची थट्टा करू लागले, पण सीता त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि आपल्या श्रद्धेत कायम राहिली. अशा कठीण परिस्थितीतही सीता तिच्या भक्तीत स्थिर राहिली आणि पुढे तिच्या या अढळ श्रद्धेमुळे पुढे एक मोठा बदल घडणार होता. दुष्काळ वाढत चालला तसाच गावातील लोकांचा धीर सुटू लागला. प्रत्येक दिवस नवीन अडचणी घेऊन येत होता. लोकांच्या चेहऱ्यावरची आशा हळूहळू कमी होत होती आणि त्या जागी निराशा घर करू लागली होती. गावातील काही लोक आता देवावरचा प्रश्न उपस्थित करू लागले. ते म्हणायचे, आपण इतकी वर्ष पूजा केली, पण आता देव आपल्याकडे का लक्ष देत नाही? त्यांच्या मनात शंका आणि राग दोन्ही वाढत होते. सीता मात्र या सगळ्या वातावरणातही शांत होती. ती रोज मंदिरात जाऊन नेहमीप्रमाणे प्रार्थना करत होती. तिच्या मनात एकच विश्वास होता, देव कधीही आपल्या भक्तांना सोडत नाही.
एक दिवस काही गावकरी तिच्याकडे आले आणि थोड्या रागाने म्हणाले, सीता, तुझी भक्ती कुठे गेली? बघ, गावात किती वाईट परिस्थिती आली आहे. तुझ्या प्रार्थनेने काहीच बदललं नाही. सीता त्यांच्या बोलण्यावर रागवली नाही. ती शांतपणे म्हणाले, भक्ती म्हणजे फक्त चांगल्या वेळेस देवाचं नाव घेणं नाही. खरी भक्ती तर कठीण काळातही टिकून राहते. तिचे हे बोलणं काहींना समजलं नाही. त्यांनी तिची थट्टा केली आणि तिला वेडी म्हणायला सुरुवात केली. पण सीता या सगळ्यांना विचलित झाली नाही. ती रोज स्वतःला समजायची, देव माझी परीक्षा घेत आहेत. मला फक्त माझा विश्वास मजबूत ठेवायचा आहे. तिची ही श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत होती. गावातील काही वृद्ध लोक मात्र तिचं निरीक्षण करत होते. त्यांना तिच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद दिसत होती, अशी ताकद जी केवळ खऱ्या भक्तीतूनच येते. एक संध्याकाळी सीता मंदिरात एकटीच बसली होती. बाहेर अंधार पडत होता आणि वातावरण खूप शांत होतं. त्या शांततेत तिची प्रार्थना अधिकच गहीर रूप घेत होती. त्या क्षणी जरी बाहेरची परिस्थिती कठीण होती, तरी सीताच्या मनात एक विचित्र शांती होती. तिला वाटत होतं की काहीतरी चांगलं घडणार आहे. जणू देव तिचं ऐकत आहे. त्या रात्री गावात एक वेगळी शांतता पसरली होती. आकाश निर्भळ होतं, पण वातावरण एक अनामिक बदल जाणवत होता. लोक आपल्या घरात चिंतेत बसले होते, तर सीता मात्र नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन देवासमोर बसली होती. त्या दिवशी तिची प्रार्थना नेहमीपेक्षा अधिक गहीर होती. तिच्या मनात गावासाठी काळजी होती, पण त्याहून जास्त देवावर विश्वास होता. ती डोळे मिटून शांतपणे म्हणत होती, देवा, आम्हा सगळ्यांवर कृपा कर. या संकटातून मार्ग दाखव. तिच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू वाहू लागले, पण त्या अश्रूमध्ये निराशा नव्हती. ती होती पूर्ण समर्पणाची भावना. जणू ती सगळं काही देवावर सोपवत होती. त्यावेळी मंदिरात एक मंद वारा आला आणि दिव्याची ज्योत हलकेसे हलली. सीताला एक वेगळी शांतता जाणवली. तिच्या मनात अचानक एक दृढ विश्वास निर्माण झाला की देव तिची प्रार्थना ऐकत आहे. ती बराच वेळ तिथेच बसून राहिली. बाहेर अंधार गडद होत होता, पण तिच्या मनात प्रकाश वाढत होता. तिचं मन म्हणत होतं, आता काहीतरी चांगलं होणार आहे. त्या रात्री सीता घरी परतली, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी समाधानाची झलक होती. जणू तिला आतून खात्री झाली होती की देव आता नक्कीच मदत करणार आहेत. पुढच्या दिवशी सकाळी गावात अजूनही तेच दुष्काळाचे वातावरण होतं, पण आकाशात थोडेसे ढग दिसू लागले होते. लोकांनी ते पाहिले, पण त्यांनाही अजूनही खात्री नव्हती. दिवस जसा पुढे सरकत गेला, तसे तसे ढग वाढू लागले. थंड वारा सुटला आणि वातावरणात बदल जाणवू लागला. लोक आश्चर्याने आकाशाकडे पाहत होते. सीता मात्र शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य होतं. ती मनात म्हणाली, देवा, तुझी कृपा सुरू झाली आहे. त्या संध्याकाळी आकाश पूर्णपणे ढगांनी भरून गेलं आणि पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं, हा केवळ पाऊस नाही, तर भक्तीचं फळ आहे. पहिल्या पावसाच्या थेंबांनी जणू संपूर्ण गावाला नवजीवन दिलं. सुरुवातीला हलका पाऊस होता, पण काही क्षणातच तो जोरात बरसू लागला. कोरडी, तडकलेली जमीन त्या पावसाला जणू आतुरतेने स्वीकारत होती. गावातील लोक घराबाहेर आले आणि आकाशाकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही दिसत होते. अनेक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू परतलं होतं. पावसाचा जोर वाढत गेला तसा विहिरी हळूहळू भरू लागल्या. शेतात पाणी साचू लागलं आणि कोरडी पडलेली पिकं पुन्हा जिवंत होण्याची चिन्ह दिसू लागली. लहान मुलं पावसात आनंदाने खेळू लागले. त्यांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण गावात घुमू लागला. तो आवाज जणू आशेचा संदेश देत होता. गावातील वृद्ध लोक देवाचे आभार मानत होते. त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि मनापासून प्रार्थना केली. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. काही लोकांना अचानक सीताची आठवण झाली. ते म्हणाले, ती रोज देवाकडे प्रार्थना करत होती. कदाचित तिच्या भक्तीमुळेच हे घडत असेल. हळूहळू सगळे गावकरी सीताच्या घराजवळ जमू लागले. ते तिच्याकडे कृतज्ञतेने पाहत होते. त्यांच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला होता. सीता मात्र खूप साधेपणाने उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा ना अभिमान होता, ना आश्चर्य, फक्त शांत आनंद होता. ती मनात देवाचे आभार मानत होती. लोकांनी तिला विचारलं, सीता, तुझ्या भक्तीमुळेच देव प्रसन्न झाला का? सीता हसून म्हणाली, ही माझी नाही, देवाची कृपा आहे. आपण फक्त विश्वास ठेवला पाहिजे. त्या दिवशी गावातील प्रत्येकाने एक गोष्ट मनापासून मान्य केली, खरी भक्ती कधीही वाया जात नाही आणि देव योग्य वेळी त्याचं फळ नक्की देतो. पावसामुळे काही दिवसातच गावचं रूप पूर्णपणे बदललं. जे शेत काही दिवसापूर्वी कोरडे आणि ओस पडले होते, ते आता हिरव्यागार पिकांनी भरलेले दिसू लागले.
वातावरणात पुन्हा उत्साह आणि आनंद निर्माण झाला. विहिरी आणि तलाव पाण्याने भरले. लोकांच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला आणि त्या जागी समाधान दिसू लागलं. प्रत्येकजण नव्या आशेने आपलं काम सुरू करू लागला. गावातील लोक सीताकडे आता वेगळ्या नजरेने पाहू लागले. जी स्त्री काही दिवसापूर्वी त्यांच्या थट्टेचा विषय होती, तीच आता त्यांच्या दृष्टीने आदर्श बनली होती. आणि लोक तिच्याकडे जाऊन म्हणाले, आम्ही तुझ्यावर हसलो, तुझ्यावर श्रद्धेवर शंका घेतली, आम्हाला माफ कर. त्यांच्या आवाजात पश्चाताप होता. सीता नम्रपणे हसली आणि म्हणाली, माफ करण्यासारखं काहीच नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या वेळेनुसार समज येते. तिच्या या साध्या शब्दांनी लोकांच्या मनाला स्पर्श केला. त्या दिवसानंतर गावात एक मोठा बदल झाला. लोकांनी पुन्हा देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मंदिरात जाणाऱ्यांची संख्या वाढली आणि वातावरणात भक्तीची भावना पसरली. सीता मात्र तशीच साधी राहिली. तिने कधीही स्वतःला विशेष समजलं नाही. ती अजूनही रोज पहाटे उठून देवाची प्रार्थना करत होती. तिच्यासाठी भक्ती ही चमत्कार घडवण्यासाठी नव्हती, तर मनाला शांती देण्यासाठी होती. ती म्हणायची, भक्ती म्हणजेच देवावर पूर्ण विश्वास ठेवणं. गावातील लहान मुलंही तिच्याकडून शिकू लागली. ते तिच्या गोष्टी ऐकून प्रेरित होत होते आणि देवाचं नाव घेऊ लागले. अशा प्रकारे सीताच्या अढळ श्रद्धेने फक्त तिचंच नाही, तर संपूर्ण गावाचं जीवन बदललं. तिची कथा आजही लोकांना शिकवते की खरी भक्ती असेल तर देव नेहमी आपल्या सोबत असतो. अढळ श्रद्धा, संयम आणि मनापासूनची भक्ती यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीतही शक्य होतात. मित्रांनो, भक्तीची शक्ती ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर भक्ती कथा ऐकण्यासाठी मराठी भक्ती कथा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्ती कथेसह. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.